वारकरी संप्रदाय ज्यावेळेस या वारीमध्ये चालत जातात, बरीचशी लोक आहेत ते दरवर्षी असेल किंवा पुन्हा पुन्हा चालत जातात. तर ह्या मागे नक्की सायन्स काय आहे किंवा या मागे नक्की काय असं कारण आहे? हा 20 दिवसांचा प्रवास तुम्हाला मेंटली, इमोशनली, इथिकली, प्रॅक्टिकली इतकं प्रिपेअर करतो, इतकं स्ट्रॉंग करतो की तुमचा आपल्या आयुष्याकडं, या जगाकडं बघण्याचा चष्मा बदलून टाकतो हा वारीचा प्रवास. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सर्वात अभिनव आणि विलक्षण अशी अनुभवण्यासारखी गोष्ट जर तुमच्या वाट्याला कुठली आली असेल तर ती म्हणजे वारी. पुण्यातून बाहेर पडेपर्यंत आम्हाला ह्या हौशा नवशा गवशांच्या गर्दीचा फार त्रास असतो. त्यातली बहुतांश मंडळी ही भजन करण्यासाठी तिथं आलेली नसतात, वारीत सहभागी होण्यासाठी आलेली नसतात. यांना फक्त हा वारी नावाचा इव्हेंट पाहायचा असतो. आम्हाला अनेक उद्योग व्यवसायाचे व्याप आहे. काही लोक तर मला अभिनिवेशानं बोलून दाखवतात, आम्हाला वेळ मिळत नाही वारीला यायला. मी स्पष्ट सांगतो, तुला वेळ नाही अशातला भाग नाही, तू त्या लायकीचा नाहीस. त्याची भक्ती आणि त्याचा डोळसपणाचा परमार्थ पाहून पांडुरंगानं स्वतः त्याला मांस विकायला मदत केल्याचा उल्लेख आहे पुराण. ज्या वेळेस पैसखांबाला नेवाशाच्या त्या टिपून माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली, त्यावेळेस त्या ज्ञानेश्वरीमध्ये आमचा उपयोग करा म्हणून 56 भाषा माऊलींच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या की आमचा त्याच्यात उपयोग करा. माऊली म्हणतात, माझ्या या मराठीची अक्षरं इतकी गोड आहेत की अमृतासोबत सुद्धा ती गोडपणाची पैज जिंकली, अमृतापेक्षा गोड. माझ्या आवडीचं सर्वात आवडीचं पात्र म्हणजे रावण. सीतामातेचं अपहरण केलं म्हणजे रावण काही श्रीलंपट नव्हता, वासनाधारी नव्हता, हे सर्वात अगोदर लक्षात घ्या. तुम्हाला मी रावणाचे याच्यातले शब्द सांगतो. मुझसा जोगी मुझसा जोधा और न कोई दूजा है. नीट ऐका. मुझसा जोगी मुझसा जोधा और न कोई दूजा है, अपने शीशों को काट काट कर मैंने शंकर को पूजा.